राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. सध्या सोशल मीडियावरती आज सकाळपासून एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि हा व्हिडिओ अतिशय भयानक आहे, धक्कादायक आहे आणि एवढी क्रूरता त्या व्हिडिओमध्ये की आपण तो व्हिडिओ दाखवू देखील शकत नाही आणि ते युट्यूबही देखील ऍक्सेप्ट करणार नाही. तो व्हिडिओ असा आहे की एका इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरती एक महिला पेट्रोल पंपावरती काम करणारी ती महिला त्या ठिकाणी उभी आहे आणि एक बाईकवरनं तरुण येतोय आणि त्या तरुणाच्या पोटाला त्यांनी अत्यंत धारदार प्रकारचा एक शस्त्र चाकू लावलेला आहे. तो चाकू काढतो, त्या तरुणीवरती सपासाप वार करतो, तिचा गळा चिरतो आणि तिची हत्या करतो. आणि हे सगळं घडतं दिवसा ढवळ्या. कुठली गोष्ट ही करमाड या ठिकाणची गोष्ट आणि ही जवळ मला वाटते छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधलं हे गाव आहे. हे नक्की दोघं जण कोण आहेत, ह्यांच्याविषयी काय माहिती अजून समोर समोर आलेली आणि त्या मुलीची हत्या का केली, या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला हा व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. सगळ्यात महत्वाचं, जी महिला आहे तिचं नाव पूजा गावंडे आणि ज्यांनी मारलं तसं माहिती समोर येते की तो तिचाच नवरा होता. आता विषय काय ते समजून घ्या. एका प्रसिद्ध न्यूज पेपरनी ही बातमी दिलेली. करमाड परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर आज करमाड जे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे, या ठिकाणी आज गुरुवारी दुपारी 3च्या सुमारास किंवा दुपारच्या सुमारास पेट्रोल पंपावरती रक्ताचा सडा पडला. आपल्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी पंपावरती काम करणाऱ्या पूजा गावंडेला तिच्याच नवऱ्याने संपवलं. त्याचं नाव आहे सत्यम गावडे. का मारलं? एका बाजूला लग्नानंतर विभक्त राहणारे पती पत्नी आणि दुसऱ्या बाजूला घटस्फोटासाठी असणारा अट्टहास, हा वादाचा शेवट एका भीषण हत्याकांडामध्ये झाला. आता बघा, या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार पूजा यांचा दुसरा विवाह संसार होता. म्हणजे तिचं अगोदर लग्न झालं होतं. पहिल्या पतीच्या निधनानंतर त्यांनी काही महिन्यापूर्वी सत्यम सोबत आळंदीत लग्नाची गाठ बांधली होती. पूजा यांना पहिल्या पतीपासून 2 मुलं आहेत. मात्र लग्नानंतर काही दिवसातच या नात्यात दुरावा आला. सत्यमला आता तिसरे लग्न करायचे होते, यासाठी तो पूजाकडे घटस्फोटासाठी तगादा लावत होता. मात्र पूजाने समाजाचा आणि मुलांच्या भविष्याचा विचार करून साथ सोडण्यास नकार दिली होती. डोक्यात सुडाचं चक्र सुरू होतं. घटस्फोटाला नकार मिळत असल्यामुळे जो सत्यम आहे यांनी या पूजाला कामाला गेल्यानंतर त्या पेट्रोल पंपावरती येऊन अत्यंत धारदार शस्त्रानं तिची हत्या करून टाकली. विषय जरी हा कौटुंबिक असला, नंतर त्याला काही तासामध्येच पोलिसांनी पकडलं, त्याला अटक केली जेलमध्ये. हा विषय जरी कौटुंबिक असला तरी समाजामध्ये कशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेची भीती कमी होत चाललेली आहे, ह्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस हे ॲज अ मुख्यमंत्री म्हणून चांगले असतील, नो डाऊट, परंतु गृहमंत्री म्हणून ते सपशेल फेल ठरलेले. कारण त्यांच्या हातून जे गृह मंत्रालयाची सूत्र हालायला पाहिजे होती, गृह मंत्रालय त्यांच्या हातामध्ये ज्या पद्धतीनं कडक राहायला पाहिजे होतं, ते कुठेही दिसत नाहीये. म्हणजे बघा ना, अंजली दमानियांसारख्या व्यक्तीला सीडीआर हा लगेच मिळतो आणि सीडीआर कोण देतं? पोलिसांच्या हातामध्ये असतं. पोलीस कोणाच्या हातामध्ये? गृहमंत्र्याच्या हातामध्ये. गृहमंत्र्यांना माहितच नाही सीडीआर कसा दिला. ते बोलतात की आम्ही चौकशी करू, उच्चस्तरीय चौकशी करू. अरे पण सीडीआर तुमच्या हातातून गेला, तुम्हाला माहित नाही, याचा अर्थ जनतेमध्ये चुकीचा संभ्रम निर्माण होतो ना. तुम्हीच दिला की काय खालच्या टेबलाच्या हातून? असं पण काय असू शकतं? या राज्यामध्ये अनेक ठिकाणी, काल तुम्ही त्या बघितलं, गोरेगाव या ठिकाणी पोलीस म्हणजे एक आपल्या हिंदू समाजाचं आणि मुस्लिम समाजाचं भांडण झालं आणि त्यामध्ये हिंदू समाजातल्या लोकांना मुसलमानाच्या काही लोकांनी मारहाण केली. पोलीस आले, मर्दानगी दाखवत त्यांनी हिंदू समाजाच्या लोकांवरती कुत्र्यासारखं बदड बदड मारलं. अनेक जण त्याच्यामध्ये आयसीयू मध्ये. अरे एवढी मर्दानगी दाखवा ना, तुम्ही समोर जाऊन मारा ना, काय मारायचं ते. जिथं चुकी आहे तिथं दाखवा ना मर्दानगी तुमची. मला वाटतंय जे मद्रास हायकोर्टाने केलं तोच नियम हा सगळ्या पोलिसांसाठी लागू झाला पाहिजे. जे अत्यंत चुकीचे कार्य करतात, मद्रास हायकोर्टामध्ये बघा 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा दिलेली. जन्मठेप, मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली. अतिशय योग्य निर्णय. तो काय विषय तुम्हाला सांगतो एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. परंतु महाराष्ट्र राज्याचं कायदा आणि सुव्यवस्था कशा प्रकारे बिघडले, या आजच्या घडलेल्या घटनेवरून तुम्हाला बघायला मिळेल. अशा अनेक ठिकाणी घटना घडतात आणि कायदा आणि सुव्यवस्था ही फक्त कागदावरती राहिली की काय, आणि पोलीस स्टेशन नसून वसुलीचे अड्डे राहिलेत की काय, अशा प्रकारचा संशय सध्या जनमानसांमध्ये. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. हे खरंच कायदा आणि सुव्यवस्था जिवंत राहिलाय का, आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सपशेल फेल ठरलेत का?